नमस्कार. महा एम-टी-व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत. आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं, की भारतातल्या अनेक सेलिब्रिटीजनी आपल्या टी-शर्टवरती ऑल आईज ऑन राफा म्हणजे राफाकडे लक्ष द्या, या प्रकारचे संदेश लिहिले होते. ते संदेश अशाकरता होते, की गाझा पट्टीच्या दक्षिण टोकाला राफा नावाचं जे गाव आहे, जिथे सध्या फिलिस्तिनी नागरिक जे गाझापट्टीत राहत होते आणि त्यांच्याबरोबर हमासचे दहशतवादी हे सगळे त्या राफामध्ये एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्यावर इस्रायलने हल्ला चढवला आहे. अर्थातच इस्रायलला ते सगळे हमासचे दहशतवादी पकडून मारायचे आणि त्यामुळे तो हल्ला चढवला आहे. परंतु त्या दहशतवाद्यांनी सिव्हिलियन्सच्या मध्ये लपून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यामध्ये जे नागरिक आहेत तेही मरतात. कारण तुम्हाला काही असं गोळीवरती लिहिता येत नाही, की दहशतवाद्यालाच फक्त मारा. तर हे सगळं होत असताना राफामधल्या निरपराध नागरिकांना मारलं जातंय आणि त्यांना वाचवलं पाहिजे, असा हा जो आक्रोश चालला होता. त्या आक्रोशात भारतातल्या बऱ्याच सेलिब्रिटीजनी, ज्याच्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार आहेत, त्यांनी भाग घेतला होता आणि हेच केलं होतं. आता मी बघत होतो काल अ, 10 जून होती. निवडणुकीचे निकाल वगैरे सगळे झाले होते. पण 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता जम्मू विभागामधल्या रियासी या जिल्ह्यामधल्या एका ठिकाणी एका यात्रेकरूंच्या बसवरती पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्या बसमधले 9 यात्रेकरू ठार मारले गेले. एक यात्रेकरू अतिशय गंभीर जखमी झालेला आहे. झालं असं, की जे वाचलेत, प्रदीप नावाचे एक यात्रेकरू जे वाचलेत, त्यांनी सांगितलं, की ते ड्रायव्हरच्या शेजारीच बसलेले होते पुढच्या सीटवर आणि समोरून दहशतवादी मिलिटरीसारख्या त्या कॅमोफ्लाज कपड्यांमध्ये आला आणि त्यांनी गोळ्या चालवायला सुरुवात केली. त्यामुळे ड्रायव्हर स्टीअरिंगवरती खाली पडला आणि त्यानंतर बस वेडीवाकडी धावायला लागली आणि दरीत कोसळली. सुदैवाने एका झाडाला अडकून आणि एका खडकाला अडकून बस अडकली. त्यामुळे पूर्णपणे दरीत खाली खोल गेली नाही. परंतु सुदैवाने ती खाली पडली असं म्हणायची वेळ आली. कारण दहशतवादी त्या बसवरती सतत गोळीबार करतच होते. सगळे यात्रेकरू मोठ्या-मोठ्याने आरडाओरडा करत होते. किंचाळ्या होत होत्या. त्या किंचाळ्या थांबेपर्यंत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि ते पळून गेले. आता या गोळीबारामध्ये बसमध्ये जवळ-जवळ 43 यात्री होते आणि 9 यात्रेकरू आणि ते मरण पावले त्या हल्ल्यामध्ये. त्यातला एक यात्रेकरू सीरियस आहे. त्या 43तल्याही बऱ्याच लोकांना जखमा झालेल्या आहेत. कारण बस पडली की जखमा होतातच. पण ते म्हणले, "पडली म्हणून आम्ही जिवंत राहिलो, नाही तर दहशतवाद्यांनी सगळ्यांनाच मारलं असतं." बरं, हे यात्रेकरू सगळे काश्मीरच्या बाहेरचे होते. जम्मू काश्मीरच्या बाहेरचे होते. जयपूरच्या जवळ एक 40 किलोमीटरवर चोमू नावाचं गाव आहे. तिथले एक कपड्याचे व्यापारी सैनी नावाचं कुटुंब होतं. ते सैनी कुटुंब जे होतं, राजेंद्र सैनी आणि ममता सैनी आणि त्यांची बहीण पूजा सैनी आणि त्यांचा 2 वर्षाचा मुलगा टीटू सैनी. हे चौघंही त्याच्यात मरण पावलेले आहेत. 2 वर्षाचा मुलगा हां. त्याला भारत माहीत नाही, पाकिस्तान माहीत नाही, काश्मीर माहीत नाही, काही माहीत नाही. पण तो मरण पावला. तसंच आणखीनही मरण पावलेत त्यांचे उत्तर प्रदेशामधनं सौरभ गुप्ता, रुबी, अनुराग वर्मा नावाचा एक 14 वर्षाचा तरुण आहे आणि कंडक्टर आणि ड्रायव्हर विजय कुमार आणि कंडक्टर अरुण कुमार हे दोन्ही रियासीचे राहणारे होते. रियासी हा काय प्रकार आहे, तर जम्मू काश्मीरमधला तो एक जिल्हा आहे. खरं म्हणजे तो आधी जिल्हा नव्हता, पण 2007 मध्ये खूप आंदोलन झालं आणि 2007 मध्ये त्याला संपूर्ण जिल्ह्याचा दर्जा दिला गेला. आधी तो उधमपूर जिल्ह्याचा भाग होता. नकाशावरती आपण जर पाहिलं, तर या रियासी जिल्ह्याच्या अ, पश्चिमेला अ, राजौरी जिल्हा आहे. उत्तरेला कुलगाम जिल्हा आहे. पूर्वेकडे रामबन आणि उधमपूर आहेत आणि दक्षिणेला जम्मू आहे. जम्मूपासून हा जिल्हा जवळ-जवळ 130 किलोमीटर लांब आहे. तर या रियासीमध्ये अनेक देवस्थळं आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे वैष्णोदेवी. ते कटराच्या जवळ आहे. कटरा हाही रियासीचाच भाग आहे. आणि दुसरं जे आता आपण इथे पाहिलं ते शिवखोरी नावाचे एक शंकराचं देऊळ आहे. खोरी हे तिथल्या लोकल भाषेत गुहेला खोरी म्हणतात. ती एक निसर्गनिर्मित गुहा आहे. साधारण 200 मीटर लांब म्हणजे मोठी चांगली गुहा आहे. 3-1 मीटर उंच आहे. 1 मीटर त्या गुहेचं प्रवेशद्वार आहे आणि तिथे नैसर्गिक एक शंकराची पिंडी आहे. बर्फाची नव्हे, शंकराची पिंडी
दगडाचे आणि तिथे अनेक श्रद्धाळू येतात. म्हणजे वर्षाला 2 ते 3 लाख लोक तर कमीत कमी तिथे येतात. शिवरात्रीला तर प्रचंडच गर्दी जमते. तेव्हा त्याची चांगली व्यवस्था तिथे केलेली आहे. त्याच्याजवळ रानसू नावाचं जे गाव आहे, त्या गावात त्यांनी कॅम्प्स ठेवले, जिथे यात्रेकरू राहू शकतात. तर हे यात्रेकरू जे या या दुर्दैवी बसमध्ये जे होते, ते वैष्णोदेवीला गेले होते. वैष्णोदेवीला आपल्याला माहिती आहे, की बरचसं चालायला लागतं, कारण बस थांबते आणि त्यातनं पायऱ्या आहेत बऱ्याच. वैष्णोदेवीला जाऊन ते परत आले. तिथनं ती बस शिवखोरीला आली. शिवखोरीला त्यांनी दर्शन घेतलं. बसमध्ये बसले आणि शिवखोरीतनं निघाले ते पुन्हा. पुन्हा त्यांच्या निवासस्थानाकडे ती बस परत येत होती. परंतु इतकं सगळं चालून आल्यामुळे ते दमलेले होते. बहुतेक सगळे झोपलेलेच होते आणि तेव्हा हा हल्ला झाला. आता हा हल्ला अत्यंत भ्याड, नीच आणि नालायक पाकिस्तानी लोकांनी केलेला आहे. हे सिद्धच झालं, कारण पाकिस्तानची जी लष्कर-ए-तैयबा नावाचा एक जो दहशतवादी ग्रुप आहे, त्यांनीच स्वतःचं एक नाव द द रेझिस्टन्स फ्रंट असं ठेवलंय. म्हणजे सेक्युलर नाव घ्यायचं बरं का, म्हणजे असं वाटायला नको की हा मुसलमानांचा हल्ला आहे. TRF. तर त्या TRFनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली, की आम्ही हा हल्ला केला. पुढे त्यांनी ती जबाबदारी टाळली वगैरे, ते पुढची गोष्ट. पण ज्या अर्थी त्यांनी जबाबदारी घेतली, त्या अर्थी त्यांनीच हा हल्ला केला. आणि त्याच्यातले 3 जे दहशतवादी आहेत, त्याचं अबू हमजा म्हणून त्यातला एक आहे. इलियास फौजी म्हणून एक आहे आणि अदून नावाचा एक आहे. या तिघांची ओळख पटलेली आहे. आणि या तिघांवरती आता अर्थातच सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे वगैरे. हे सगळे येतात कुठनं? तर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर ज्याला म्हटलं जातं, आपण ज्याला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो, ज्याला ते चुकीने आझाद काश्मीर म्हणतात, तिथून ही लोकं येतात. आझाद काश्मीरचा कोटकोतेरा नावाचा जो छोटासा भाग आहे राजौरीच्या जवळ, तिथून ती लोकं येतात. दून नियाल म्हणून दुसरा एक आहे, तिथनं ती लोकं येतात. बतान गाव म्हणून एक आहे, सोन गल्ली आहे, गुरेज सेक्टरमध्ये हिल काका म्हणून एक जागा आहे. या सगळ्या ठिकाणून ते भारतात घुसू शकतात. अर्थात आपल्या सैन्याची गस्त तिथे असतेच आणि आपण बरेच वेळा बातम्या पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, की येणाऱ्या कित्येक लोकांना मारलं गेलं. परंतु तरीही काही लोकं आत घुसतात आणि त्याच्यातले हे 3 लोकं इथे घुसलेले आहेत आणि त्यांनी हा हल्ला केला. 2021 साली असाच या भागात हल्ला झाला होता. वैष्णोदेवीच्या जवळच तो हल्ला झाला होता. कारण हा हिंदू बहुल क्षेत्र आहे. इथे साधारण रियासी डिस्ट्रिक्टमध्ये हिंदू 49% आहेत आणि 51% मुस्लिम आहेत. काश्मीरमधलं प्रमाण अगदीच वेगळं आहे. जम्मूमधलं प्रमाण, जम्मूमध्ये हिंदू पुष्कळ जास्त आहेत. परंतु या भागात साधारण समसमान प्रमाण हिंदू आणि मुस्लिमांचं आहे. तर असा हा हल्ला झाला आणि कधी-कधी असं वाटतं योगायोग बघा हं, काँग्रेसला 99 सीट मिळाल्या एकदम 42च्या 99 आणि लगेच दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला. हल्ला का झाला? कारण शपथविधी चालू होता. त्यांना माहिती होतं, की सरकार त्यात गुंतलेलं आहे, तेव्हा आपण हा हल्ला करावा. आणि या हल्ल्यामध्ये त्यांनी निरपराध नागरिकांना मारलंय. परंतु आपल्या सेलिब्रिटीजना ऑल आईज ऑन रियासी हे म्हणायला वेळच झाला नाही हो. कारण मेले ते हिंदू होते. त्यांना कोण विचारतं? मुस्लिम लोकं मरतात. बरं मुस्लिम लोकं मरतात, मी मुद्दाम हे सांगतोय कारण आपल्याला ह्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. मुस्लिम लोकं जेव्हा मुस्लिम लोकांकडूनच मरतात, हुती येमेनमध्ये हजारो मुस्लिम मरतायत, त्यांना सौदी अरेबियाचं सैन्य मारतंय. नंतर सिरियामध्ये हजारो मुस्लिम मरतायत, त्यांना त्यांचंच सिरियाचं जे राजनिष्ठ सैन्य आहे ते मारतंय. अशा अनेक ठिकाणी यांच्या कत्तली चालू आहेत. पण त्याच्याबद्दल एकही अश्रू ढाळला जात नाही. ऑल आईज ऑन येमेन, ऑल आईज ऑन सिरिया, ऑल आईज ऑन अमुक आणि ऑल आईज ऑन तमुक असं काही येत नाही. पण राफामध्ये मात्र ज्यू लोकांनी त्यांना मारलंय, कारण इस्रायलच्या सैन्याने त्यांना मारलंय. त्यानंतर मात्र सगळं एकदम पित्त खवळतं, की असं कसं मारलं? मग आमच्या हिंदू लोकांना मारलं त्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही का हो? आणि सर्वात चीड येणारी गोष्ट म्हणजे त्यावेळेला आपली लोकं पाकिस्तान आणि भारताची मॅच बघत होते. पाकिस्तानवरती भारताने विजय मिळवला, त्या विजयाबद्दल फटाके वगैरे सुद्धा आपण वाजवलेले आहेत. आपण का हे सगळं करतोय? अरे आपले भाईबंध पाकिस्तानची लोकं मारतायत. ते जाहीरपणे सांगतायत, की आम्ही सैन्य पाठवलं, आम्ही आमचे दहशतवादी पाठवले आणि त्यांनी मारलं आणि आपण त्यांच्याशी मॅच खेळतो. का? तर भारत-पाकिस्तान मॅचला खूप रेव्हेन्यू मिळतो. भारत-पाकिस्तान मॅचला खूप ॲडव्हर्टाइजमेंट मिळतात. अमेरिकेत जाऊन खेळतो आपण त्यांच्याशी मॅच. बरं त्या ॲडव्हर्टाइजमेंटचे जे पैसे येतात, ते अर्धे भारताला आणि अर्धे पाकिस्तानला मिळतात. म्हणजे आपण ह्या सगळ्या मॅच जेव्हा बघतो, तेव्हा त्या पैशातनं खरीदलेल्या बंदुकीनी आपल्या 2 वर्षाच्या टिटूचा मृत्यू होतो हे लक्षात घ्या. कुठेतरी आपल्याला आता हे जाणवायला पाहिजे, की या पाकिस्तान नावाच्या अत्यंत दळभद्री देशाशी एक सुद्धा खेळ खेळता कामा नये. यांना भूकच मारलं पाहिजे.
त्यांच्याशी सांगितलं पाहिजे, कुठेच त्यांच्याशी खेळायचं नाही. BCCI म्हणून आपली जी एक बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया म्हणून प्रायव्हेट आहे, ते सरकारी काही नाही आहे. इंडिया नाव घेतात ते. त्यांना हे खेळायचं असतं कारण याच्यातनं त्यांना पैसे मिळतात. अहो खूप झाले पैसे. आता कुठेतरी देशाचा विचार करा. पाकिस्तानची जगात कुठेही खेळणारे, एका ठिकाणी त्यांनी सांगितलं, की पाकिस्तान आणि भारतामध्ये द्विपक्षीय मॅच आम्ही खेळणार नाही. म्हणजे पाकिस्तानात खेळणार नाही आणि भारतात खेळणार नाही. मग अमेरिकेत जाऊन खेळणार का? तर वर्ल्ड कप म्हणून लाथ मारा या वर्ल्ड कपला. अजिबात खेळणार नाही. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे. दहशतवादी राष्ट्राशी आम्ही खेळणार नाही. हे अगदी स्पष्टपणे सांगण्याची आता वेळ आलेली आहे. आणि हे सांगण्याकरता नवीन सरकार जे मोदींचं आलेलं आहे, त्याला आपण भाग पाडलं पाहिजे. खूप लाड झाले. BCCIचे लाड झाले, क्रिकेटचे लाड झाले, पाकिस्तानांचे लाड झाले, अमनकी आशावाल्यांचे लाड झाले. तो मणिशंकर अय्यर तर उघड पाकिस्तानच्या बाजू घेऊन बोलतो. त्या लोकांनी काँग्रेसला सपोर्ट केला, पाकिस्तानच्या लोकांनी. आणि अजून सुद्धा पाकिस्तानची लोक आपल्याला येऊन मारतात, तेव्हा मल्लिकार्जुन खरगे असे कसे पाकिस्तानचे लोक आले. यांच्या इंडी आघाडीतला एक फरूक अब्दुल्ला, त्यांनी आता काय सांगितलं याच्यानंतर, नाही आपण पाकिस्तानची बोलणी केली पाहिजेत. आपण बोलणी करत नाही ना म्हणून हे होतं. अरे लाज वाटत नाही तुला? कसली बोलणी करतोयस? आपली बोलणी आता फक्त बंदुकीच्या तोंडानेच होतील. मानसी तोंडाने बोलणी करण्याच्या लायकीची ही माणसं नाही आहेत. आणि आणखीन एक मला सांगायचं आहे, की आपण बालाकोट केलं. बालाकोटला आपण अनेक दहशतवादी मारले. त्याच्या आधी आपण उरी केलं. त्याच्यामध्ये आपण अनेक दहशतवादी मारले. परंतु होतंय काय माहिती आहे का, की पाकिस्तानमध्ये मदरशांमध्ये दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे. 1000, 2000, 3000 दहशतवादी मेले तरी त्यांना काही फरक पडत नाही, कारण नवीन दहशतवादी तयार होतातच आहेत. आता वेळ आलेली आहे, की जसं बाजीराव पेशव्यांनी सांगितलं होतं, की फांद्या तोडून उपयोग नाही, झाडाच्या बुंध्यालाच हात घातला पाहिजे, झाडाच्या मुळांनाच उखडलं पाहिजे. मुघल साम्राज्याबद्दल बाजीरावांनी सांगितलं होतं. तसं आता या दहशतवाद्यांना जे सपोर्ट करतात, त्या दहशतवाद्यांच्या आडून जे आपली कामं करतात, ते म्हणजे पाकिस्तानी सैन्य. आज जर भारताच्या लोकांनी हल्ला केला आणि पाकिस्तानी सैन्याचे 4 ब्रिगेडियर मारले, तर हे सगळं कमी होईल. तोपर्यंत हे चालू राहील. लष्कर-ए-तोयबा कुठे आहेत? मुरिदके नावाची जी जागा आहे, जी लाहोरच्या जवळ आहे, तिथे लष्कर-ए-तोयबा आहे. जैश-ए-मोहम्मद कुठे आहे? हे सगळे पाकिस्तानात बसलेले आहेत. आणि POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, तिथल्या स्वतःच्या लोकांवर सुद्धा अत्याचार करायला हे लोक मागे पुढे पाहत नाहीत. मला वाटतं निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि आपले डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग आणि जयशंकर या सगळ्यांनी सांगितलं होतं, की POK घेण्याची वेळ आलेली आहे. POK नुसतं घेऊन भागायचं नाही. POKतला एकूण एक पाकिस्तान समर्थक आहे, त्याला संपवला पाहिजे. POK घ्यायचं, ते सिक्युअर करायचं आणि पाकिस्तानी सैन्यावरती आता आघात करायची वेळ आलेली आहे. हे बारके दहशतवादी मारणं अर्थात ते कठीणच काम आहे. आपले जे अज्ञात हल्लेखोर सध्या पाकिस्तानात काम करतायत ना, त्यांना आता नवीन टार्गेट्स द्या, की 4 ब्रिगेडियर पाकिस्तानी सैन्याचे जर मेले, तर ताबडतोब त्यांच्या लक्षात येईल, की आता ही आग आपल्यापर्यंत येऊन भेटलेली आहे. यांचा पंतप्रधान नवाज शरीफचा भाऊ, सगळे शरीफ बदमाशच आहेत त्यांच्याकडचे, त्यांनी आत्ता कुठे मोदींचं अभिनंदन केलं, पण त्याच्या अगोदरच लष्कर-ए-तय्यबाच्या दी रेजिस्टन्स फ्रंटनी त्याचे फटाके रियासेमध्ये वाजवलेलेच आहेत. आता फटाके वाजवण्याची वेळ आपली आहे. माझी खात्री आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठलीच गोष्ट लाईटली घेत नाहीत. त्यांनी जसं बालाकोटच्या वेळेला सांगितलं होतं, की वेळ आमची असेल, जागा आमची असेल, पद्धत आमची असेल, याचा बदला आम्ही नक्की घेऊ. पाकिस्तानात आत्ताच भीतीचं वातावरण आहे, की भारत आता काय करणार आहे. पण आता मला वाटतं भारताने एक दणका पाकिस्तानी सैन्याला द्यायला पाहिजे. GHQ रावळपिंडी इथे त्यांचं हेडक्वार्टर आहे. तिथे हल्ला करायचा असला तर तिथे करावा. अगदीच काही नसलं तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती पाकिस्तानी सैन्याची जी ब्रिगेड हेडक्वार्टर्स आहेत, त्या ब्रिगेड हेडक्वार्टरना आता उद्ध्वस्त करण्याची वेळ आलेली आहे. खूप लाड झाले या देशाचे. आणि अमेरिकेने मध्ये तोंड घातलं तर अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं पाहिजे, की T2 सैनिक गेला तो आमचा गेला, तो तुमचा गेला नाही. तुमचं जेव्हा न्यूयॉर्कला माणसं गेली, त्यानंतर तुम्ही कोणालाही विचारलं नाही, कुठल्याही आंतरराष्ट्रीय नियमांचा फॉलो केलं नाही. तुम्ही जाऊन ओसामाला पकडला आणि मारून टाकला. तेव्हा आम्ही सुद्धा हेच करणार आहोत. आणि कधी करू, कसं करू, माझी खात्री आहे आता नवीन सरकार झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार पूर्णपणे अस्तित्वात आलेलं आहे. NDAचं सरकार असलं तरी त्याच्यात भरपूर शक्ती आहे. आता या कामावरती लक्ष केंद्रित करून पाकिस्तानला कायमचा धडा एक असा शिकवायचा, की तुमच्या सैन्याचं आणि सेनाधिकाऱ्यांचं रक्त सांडेल. आता भारतातलं रक्त स्वस्त नाही. T2 सैनी आणि अनुराग वर्मा हे अगदी कोवळी मुलं हो, 14 वर्ष 2 वर्षाची मुलं, यांना तुम्ही मारता. तुमच्या जेव्हा माणसांचं खून होईल, तुमचे जेव्हा माणसं मरतील आणि तुम्हाला जेव्हा जाणवेल, की अरे आपला ब्रिगेडियर मेला, अरे आपला लेफ्टनंट जनरल मेला, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की भारताचं रक्त स्वस्त नाही.
माझी अशी खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा संदेश अर्थातच समजला असेल. आपण सगळे मिळून सुद्धा यावरती काहीतरी सरकारवरती आपल्या प्रेशर आणूया की आता वेळ आलेली आहे की पाकिस्तानी सैन्य म्हणजे पाकिस्तानी आर्मी म्हणजे जनरल आसिफ मुनीर यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. हे शरीफ बिरीफ सगळे युजलेस आहे, त्यांना काही किंमत नाही. अमेरिका तर यांच्याशी बोलत सुद्धा नाही. अमेरिका त्यांना ते भेटायला आले तरी त्यांना भेट देत नाही. ते फक्त सैन्यप्रमुखाशी बोलतात. त्यांना माहिती आहे की पाकिस्तानमध्ये कोणाशी बोललं असतं, कोणाचं चालतं त्याच्याशीच बोलण्यात फायदा आहे. हो, या फालतू लोकांशी बोलण्यात काही उपयोगच नाही आहे. यांच्याशी अजिबात बोलायची गरज नाही आहे. असो, हा अत्यंत घृणास्पद झालेला आपल्यावरती हल्ला होता. त्या हल्ल्यातले जे 9 शहीद झालेत आणि जे आजारी आहेत, जे जखमी झालेत, त्या सगळ्यांना लवकर ते बरे व्हावे अशी मी देवापुढे प्रार्थना करतो. जे शहीद झालेले आहेत, ज्यांना हुतात्म्य मिळालेलं आहे, त्यांच्या श्रद्धांजली, त्यांना त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळावं अशी मी प्रार्थना करतो. आणि ह्या व्हिडिओनी आपल्याला जर काही वाटलं असलं की असा प्रकार आपल्या इथे होतोय, लक्षात ठेवा, उद्या भीमाशंकरला जाताना आपल्या बसवरती असा हल्ला झाला तर तुम्हाला काय वाटेल? रियासी हा आपलाच भाग आहे. काश्मीर हा शैव मताचा सर्वात आद्य पीठ आहे, काश्मीर आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये जो हा हल्ला झाला, हा प्रत्येक माणसाला बोचला पाहिजे की हा माझ्याच नातेवाईकांवरती हल्ला झाला. आणि त्याकरता आपण जितकं शक्य आहे तितके कठोर उपाय योजायला पाहिजेत. हे सांगण्याकरता मी हा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर हा व्हायरल होऊ देत, लोकांपर्यंत पसरू देत. ऑल आईज ऑन रियासी हे भारतीय लोकांनी माझ्या मते आता धरलं पाहिजे आणि याच्यानंतर पाकिस्तानचे अद्दल पाकिस्तानला घडवली पाहिजे. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आम्हाला लाईक्स द्या, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा. आणि हो, आपल्या कमेंट्स आम्हाला खूप आवडतात. आपल्या कमेंट्सवरती आम्हाला थोडंसं बोलायचंही असतं. त्याप्रमाणे 1-2-3 कमेंट्स मी घेणार आहे. आता हा व्हिडिओ खूप लांबला आहे, त्यामुळे जास्ती कमेंट्स घेणं शक्य नाही आहे. पण 2-3 कमेंट्स मी घेणार आहे. अवधूत कुशे लिहितात, नेने सर नमस्कार. डेन्मार्कमध्ये पंतप्रधानांवर हल्ला झाला, याबाबतीत कृपया माहिती द्या. डेन्मार्कच्या महिला पंतप्रधान आहेत, त्यांच्यावरती एका पोलिश इमिग्रंटनी हल्ला केला, परंतु तो ड्रग आणि अल्कोहोलच्या नशेत होता असं पोलीस म्हणतात. त्या हल्ल्यामध्ये त्या बचावलेल्या आहेत अर्थातच. आणि तो पॉलिटिकल हल्ला नव्हता असं पोलीस म्हणतात. एक लक्षात घ्या, तो हल्ला झाल्यानंतर युरोपियन युनियनच्या निवडणुका झाल्या. मी गेल्या व्हिडिओत सांगितलं होतं, अतिरेकी उजव्या पक्षांना या निवडणुकीत बहुमत मिळतं. या अशा प्रकारचे हल्ले हे सुद्धा त्याचं एक कारण आहे की आपल्याच डेमोक्रेसीवरती, आपल्या लोकशाहीवरती घाला येतोय, तेव्हा आता आपण एकत्र येऊन यांचा प्रतिकार केला पाहिजे, म्हणून ते झालं. पल्लवी कवळी लिहितात, नेने सर, बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या की त्यांचे नाव मतदार यादीत नव्हते. काही इन्स्टाच्या रील्समध्ये असे दाखवत होते की हिंदू लोकांच्या पत्त्यावर मुस्लिम मतदारांची नावे होते. हे कितपत सत्य आहे? हे रील्समध्ये दाखवले होते, त्यामुळे हे सत्य असण्याची शक्यता आहे. आणि जर हे खरं असलं तर हे धोकादायक नक्कीच आहे. यानंतर असे होऊ नये म्हणून हिंदू लोकांनी काय खबरदारी घ्यावी यावर मार्गदर्शन करावं. माझ्या मते पहिलं जे केलं पाहिजे की भाजपचे जे जे राजकीय कार्यकर्ते आहेत, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख आपण सगळे केलेले आहेत, त्यांनी आत्तापासूनच, आता महाराष्ट्रात निवडणुका आहेत 4 महिन्यानंतर, आत्तापासून प्रत्येक मतदाराकडे जाऊन काही अशा भानगडी झालेल्या असल्या तर काढाव्यात, त्याचं यादी ठेवावी आणि सरकारी खात्यांकडे जाऊन ते सगळं दुरुस्त करून घ्यावं. माझ्या आठवणीप्रमाणे ही इंस्टाग्रामची रील हैदराबादमधली होती. हैदराबादमध्ये 4 हिंदू लोकांचं घरामध्ये मुसलमान लोक दाखवली होती, त्या हिंदू लोकांची नावच गायब झालेली होती. बरोबर आहे पल्लवी आपलं म्हणणं, आणि असं आपण करावं अशी माझी इच्छा आहे. चंद्रसिंग चव्हाण यांनी लिहिलेलं आहे की जॉर्ज सोरोस यांच्यावर एखादा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मिळाल्यास छान वाटेल. हा सोरोस कोण आहे आणि त्याला भारताविषयी आकस कशासाठी आहे, वगैरे वगैरे. मधुकर दीक्षित यांनी पण हेच लिहिलेलं आहे की या जॉर्ज सोरोसची अधिक माहिती द्यावी. अब्जावधी डॉलर खर्च करण्याचा उत्पन्नाचा स्रोत काय? भ्रष्टाचार हा त्याचा उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यांनी शेअर मार्केट मॅनिप्युलेशन केलं. बँक ऑफ इंग्लंडला त्यांनी $6.5 अब्ज डॉलरचा चुना लावला होता आणि हे सगळं पुढे सिद्ध झालं होतं, पण पैसे तो घेऊन गेला होता. तर जॉर्ज सोरोसबद्दल एक डिटेल व्हिडिओ करण्याचा माझा मानस आहे. थोडी माहिती गोळा करण्याचं सध्या काम चाललेलं आहे. आनंद रानडे लिहितात, नेने साहेब नमस्कार. तुमच्या अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडिओची आम्ही वाट बघत असतो. तुमचे नेहरू पिलावळ आणि लाल साप यांच्यावरच्या व्हिडिओच्या मालिकांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. हे व्हिडिओ तुम्ही हिंदी भाषेत करावेत अशी आमची सूचना आहे, जेणेकरून जगामधल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. कृपया राष्ट्रद्रोही ध्रुव राठी याच्यावरील लवकरात लवकर व्हिडिओ करून त्याचे पितळ उघडे पाडावे. धन्यवाद आनंद रानडेजी. आम्ही नक्की त्याच्यावरती विचार चालू आहे. कारण नेहरूंच्या चुका एवढ्या आहेत की वर्षभर व्हिडिओ करता येतील एवढ्या त्या माणसाने चुका केलेल्या आहेत.
तो पंडित नसलेला जो नेहरू आपल्याला पहिला पंतप्रधान मिळाला, त्याचंच काश्मीर. हे सगळं जे चाललंय ना, हे पाप त्या नेहरूपासूनच हे पाप चालत आलेलं आहे. असो, लवकरच आम्ही तो व्हिडिओ करू. आणि एक शेवटचा मला वाचून दाखवायचं आहे. एस.जी. कंटक लिहितात, ट्रम्प या संदर्भात एक विचारायचे होते, की मध्ये असं ऐकलं होतं, की ट्रम्पला त्याच्या कोर्टाने आरोपी दोषी डिक्लेअर केलंय. हो, एका कोर्टाने सगळ्या ज्युरीनी एकमताने त्याला आरोपी दोषी केलंय. तर मग तरी ते राष्ट्रपती बनतील का? किंवा बनू शकतील का? हो, ट्रम्प हे तरीसुद्धा राष्ट्रपती बनू शकतात. कारण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, अमेरिकेच्या संविधानामध्ये या विषयावर मुग्धता पाळलेली आहे. संविधान याच्याबद्दल काहीही म्हणत नाही. राष्ट्रपती बनण्यासाठी फक्त 3च कंडिशन असतात. एक म्हणजे तो 35 वर्षाचा हवा, तो किंवा ती 35 वर्षाचे हवे. ते नॅचरली अमेरिकेत जन्म झालेले हवे. म्हणजे सोनिया गांधी अमेरिकेत जाऊन राष्ट्रपती बनू शकत नाहीत. भारतात त्या पंतप्रधान बनू शकल्या असत्या, कारण आपल्या संविधानकर्त्यांना असं वाटलंच नाही हो, की कोणी परकीय इथे येईल आणि तो जन्म त्याचा तिकडे झाला असला तरी भारतावर राज्य करायचं स्वप्न बघेल. असो, अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये याची काळजी घेतलेली आहे आणि 14 वर्ष त्या माणसाने अमेरिकेत किंवा व्यक्तींनी अमेरिकेत निवास केलेला असला पाहिजे. म्हणजे कोणालाही अमेरिकेमध्ये राष्ट्रपती पदाकरता उभे राहता येतो. तेव्हा ट्रम्पला उभे राहता येईल असं आत्ताचे तरी सगळे निकष सांगतात. असो, आपल्या या प्रश्नांबद्दल धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल असं समजून व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार.